सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाची सुरुवात दिलासादायक तशीच आनंदाची आणि आर्थिक धैर्य देणारी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की बुधवारी 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पीक विमा रक्कम थेट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. मागील अनेक दिवसापासून काही ठिकाणी महिन्यापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळणारे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे शेतकरी मित्रांनो. नवीन वर्षाची सुरुवात मोठी शेतकरी खुशखबर शेतकरी मित्रांनो. 2024 हे वर्ष अनेक शेतकऱ्यांसाठी संघर्ष ठरलेले आहे शेतकरी मित्रांनो. कुठे अतिवृष्टी तर कुठे पूर, कुठे दुष्काळ, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट झालेली आहे शेतकरी मित्रांनो. या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना हजारो एकर उद्ध्वस्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो. उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन हातातून निघून गेलेले आहे शेतकरी मित्रांनो. अशा परिस्थिती म्हणजे पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एकमेव आधार ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. 1 जानेवारी शेतकरी मित्रांनो, 1 जानेवारी रोजी नेमकं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो ते आता बघूया शेतकरी मित्रांनो. महत्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. दिनांक 1 जानेवारी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बुधवारी, वेळ सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो लाभ 100% विमा रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. पद्धत राहणार आहे शेतकरी मित्रांनो ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारा हस्तांतरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. सरकार पीक विमा कंपन्याकडून सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या असल्याने असून शेवटची निधी ट्रान्सफर आदेश जारी करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला झाला का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. पीक विमा रक्कम किती मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया. आता आपण या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे किती शक्यता आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया. आता काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये तर काहीला 10,000, तसेच 18,000, काहींना 25,000 तर काही शेतकऱ्यांना 45,900 रुपयापर्यंत रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. ही तुमच्या नुकसान टक्केवारीनुसार राहणार आहे शेतकरी मित्रांनो रक्कम. ही रक्कम शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्रफळावर, पीक विमा प्रकारवर आणि या योजनेतील अटीवर अवलंबून राहणार आहे शेतकरी मित्रांनो. की बा तुम्हाला किती मिळणार आहे, कोणत्या हंगामासाठी किती पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया. आता या टप्प्यातील हंगामासाठी पीक विमा वितरण केले जातील शेतकरी मित्रांनो. रब्बी हंगाम तसेच खरीप हंगाम शेतकरी मित्रांनो. खरीप हंगामासाठी 2023 व 24 या मधील आर्थिक रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे की तुमचं पीक जर 2023-24 मध्ये खराब झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांना आधी 70% रक्कम मिळाली होती शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मिळाली का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. आणि उर्वरित शेतकरी मित्रांनो 30% रक्कम 1 जानेवारी रोजी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच पैसे न आल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो, कारण की बरेच जणाला पैसे येत नाही शेतकरी मित्रांनो. जर 1 जानेवारी नंतर ही पीक विमा जमा झालेला नसेल तर कृषी कार्यालयाशी तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. तसेच विमा कंपनी हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधून घ्या शेतकरी मित्रांनो. बँक खाते तपासा शेतकरी मित्रांनो. तसेच SSIC केंद्रावर अर्ज तपासा शेतकरी मित्रांनो. घाबरू नका शेतकरी मित्रांनो. रक्कम टप्प्याटप्प्यानं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे शेतकरी मित्रांनो. एक पण शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो. कोणत्या कारणामुळे पीक विमा अडकतो शेतकरी मित्रांनो ते आपण कारण बघूया. आता तुमचे जर आधार कार्ड लिंक नसेल जर खात्याशी शेतकरी मित्रांनो तर तुमची रक्कम अडकते शेतकरी मित्रांनो. तसेच तुमचे चुकीचे ॲपची कोड असेल तर अडकू शकतो शेतकरी मित्रांनो. तसेच 7/12 अपडेट नसेल तर शेतकरी मित्रांनो, आणि पीक विमा अर्ज चुकीचा असेल तर शेतकरी मित्रांनो, तसेच प्रतिमा वेगाने भरलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना तात्काळ दुरुस्ती करून घ्या शेतकरी मित्रांनो. तसेच KYC शेतकरी मित्रांनो, तुमची KYC असणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात 1 जानेवारी रोजी रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. जिल्हे आहे की शेतकरी मित्रांनो बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, आता अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, तसेच कोल्हापूर, अहिल्यानगर व
कोकणमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, रायगड आणि रत्नागिरी शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यात 1 जानेवारी रोजी 30% उर्वरित पीक विमा रक्कम जमावणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांची प्रक्रिया म्हणजेच की अखेर आमची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकरी मित्रांनो. अर्ज फेडण्यासाठी खूप मदत होणार आहे असे म्हणत आहे शेतकरी मित्रांनो. नवीन पीक विमा योजना आत्मविश्वास आला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना. अशा गावातून माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. फसवणूकपासून सावधान राहा शेतकरी मित्रांनो. कुठलेही पैसे देऊ नका शेतकरी मित्रांनो कोणाला पण. बनावट कॉल विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो. बा तुम्हाला कॉल येतील आणि OTP द्या ते देऊ नका शेतकरी मित्रांनो. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा शेतकरी मित्रांनो. तसेच पैसे खात्यात जमा झाले का कसे तपासावं शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो बँक पासबुक अपडेट करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि मोबाईल बँकिंग ॲप उघडून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि तसेच SMS अलर्ट बँक खात्याची चौकशी करा शेतकरी मित्रांनो आणि ATM मिनी स्टेटमेंटवर क्लिक करा शेतकरी मित्रांनो. तुम्हाला पैसे दिसूनच जातील. सगळ्यात सोपी शेतकरी मित्रांनो WhatsAppवर जा शेतकरी मित्रांनो आणि बँकेचा नंबर पाहिजेत असेल तर मला मागून घ्या शेतकरी मित्रांनो. तुमची कोणती बँक आहे ते सांगा. मी WhatsApp नंबर देऊन शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे तपासू शकतो शेतकरी मित्रांनो. या सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी रक्कम मिळलेली असले नाही आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे की एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. काहींच्या खात्यामध्ये 24 ते 72 तासात रक्कम येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो जानेवारी बुधवार हा दिवस अत्यंत शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. 100% पीक विमा रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय विश्वसनीय होणार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो.